लाईव्ह, सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन। कासोदच्या अंगणवाडी सेविका सत्यवती कुलकर्णी यांचा सेवापूर्ती सोहळा। सिल्लोड तालुक्यातील कासोद येथील अंगणवाडी सेविका सत्यवती किसनराव कुलकर्णी यांचा सेवानिवृत्त निमित्त सेवापूर्ती सोहळा नुकताच संपन्न झाला। सुरुवातीला मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले। सत्कारमूर्ती सत्यवती कुलकर्णी, विजय सुरडकर यांचा अंगणवाडी सेविका, कर्मचारी, ग्रामपंचायत आदींच्या वतीने सत्कार करून भेटवस्तू देण्यात आली। यावेळी सुनीता सनानसे, प्रकल्प अधिकारी उपसरपंच राहुल राकडे, ग्रामपंचायत सदस्य संजय राकडे, कलाबाई राकडे, सुरेखा राकडे, कृष्णा शेळके, श्रीराम निकमसह आदींची प्रमुख उपस्थिती होती। सत्यवती कुलकर्णी यांनी गावासाठी केलेली सेवा गौरवशाली व अभिमानास्पद असल्याचे प्रभारी प्रकल्प अधिकारी सुनीता सनानसे, शिक्षक लालचंद्र इंगळे, गंगाधर जगताप, शिक्षिका संगीता शिंदे, अंगणवाडी सेविका रेखा काकडे, श्रीराम निकम यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले। शाळेसाठी विद्यार्थ्यांच्या साहित्यासाठी आर्थिक भेट विजय सुरडकर, रवी सुरडकर, किरण सुरडकर, रेणुका जोशी यांच्या हस्ते शाळेस देण्यात आली। या कार्यक्रमासाठी भराडी केंद्रातील अंगणवाडी सेविका यांच्यासह अंगणवाडी सेविका रेखा काकडे, रेखा जाधव, सोनू पारधे, राजा जाधव, वैशाली राकडे, आरोग्य सेविका रंजना दाभाडे, माजी सरपंच विश्वनाथ राकडे, रोडुबा निकम, पंढरीनाथ राकडे, राजू काचोळे, रोहितदास शेळके, दीपक राकडे, वाल्मिक राकडे, नारायण राकडे, ईश्वर राकडे, काकासाहेब राकडे, मंगल क्षीरसागर, स्वाती राकडे यांच्यासह महिला भगिनी यांची उपस्थिती होती। सत्कारमूर्ती सत्यवती कुलकर्णी यांनी गावाबद्दल तसेच सर्वांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। पाहूया त्या काय म्हणाल्या। गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश शेळके, छत्रपती संभाजीनगर। विसरणारी तुम्ही पण मला विसरू नका। फक्त आता हा नियतीचा नियम आहे, आपलं कार्याचं सोडावंच लागतं, पण एक दिवस जग सुद्धा सोडून जावंच लागणार आहे। तसं आपलं याच्यातून मी या कार्यातून मुक्त होत आहे। तरी माझी सर्वांना विनंती आहे की जे हे आपलं कार्य आहे ते तुम्ही चांगल्या प्रकारे करा। बाळगोपाळांची सेवा आपल्या नशिबात आलेली आहे, त्याचं कुठेही आपल्याला फायदा होईल। फक्त आपण पैशासाठी नोकरी करत नाही, तर एक बाळगोपाळांना आपण खूप चांगल्या पदावर पाठवतो आहे, चांगली सेवा आपल्याकडून घडते आहे। याचं जिवंत उदाहरण म्हणजे 2 वर्षापूर्वी माझ्यावर खूप मोठा प्रसंग आला होता। माझ्या मिस्टरांना मेजर अटॅक आलेला होता। त्या दिवशी मीटिंग होती। अक्षरशः मॅडमनं मला गाडीत पाहिलं होतं की कुलकर्णीबाई तर गाडीत गेल्या, आज मीटिंग आहे। मग त्यांना माहीत पडलं की यांच्या घरच्याला अटॅक आला आणि त्यांचं बायपास सर्जरी झाली। पण त्यातून आज खूप चांगला दिवस निघाला। पण हेच केवळ श्रेय माझ्या ह्या बालगोपालांची सेवा आणि माझ्या सासू सासऱ्यांचा आशीर्वाद। मला ही नोकरी मिळण्याचं कारण आमच्या घरात शिक्षणाची खूप आवड। माझे सासरे सासूबाई यांना खूप त्यांची प्रेरणा माझ्या मागे होती, त्यामुळे आज मी हे कार्य करू शकले। त्यानंतर आपले काथार सर ते सहज म्हटले, वहिनी तुम्ही नोकरी करू शकता। म्हटलं हो, आवड आहे। लगेच बालवाडीच्या जागा निघाल्या। 90 रुपयावर कोणी करायला तयार नव्हतं। आणि त्यावेळेस आपले विश्वनाथ पाटील काका हे सरपंच होते। अक्षरशः ग्रामपंचायतमध्ये जाण्याची हिंमत नव्हती, तिथंच अर्ज लिहिला आणि कातर सर घरी आले, माझ्या वहिनी सही करा याच्यावर, तुम्हाला बालवाडीची नोकरी लागणार आहे। अशी परिस्थिती होती त्यावेळेस आणि खरोखरच मी ते स्वीकारलं। बाबांनी म्हटलं मला, तुमच्या सासरे सासूबाईने की 100 रुपयाची किंमत नाही, पण तुला एक ज्ञानदानाचं कार्य मिळतं आहे। तसेच गणेश भाऊ शेळके यांचे वडील पण शिक्षणाधिकारी, त्यांनाही म्हणायचं, सुनबाई मला पण तुझा खूप अभिमान आहे, तू आज शिकू लागली, ह्या क्षेत्रामध्ये काम करते। असं सगळ्याचं मला आधार मिळाला म्हणून मी ह्या क्षेत्रात पूर्णपणे यशस्वी झाले। तसंच जसं एखादी वेल असती आणि त्या वेलीला आधार देण्याचं कार्य असतं, त्याला एखादा आपण काडी म्हणा, भिंत म्हणा, काहीतरी लागतं, तेव्हा ती वेल पुढे जाते। तसं माझ्या पतीचा मला पूर्ण अधिकार होता आणि माझ्यावर एकमेकावर विश्वास, मुख्य म्हणजे विश्वास होता, म्हणून आज मी या ठिकाणी उभी राहिले। आणि प्रत्येक वेळेस त्यांनी मला कुठेही रोखलं नाही की शिक्षणाच्या बाबतीत नाही की फी भरायची नाही, तू शिक, कुठेही जायचं असलं तर त्यांची परवानगी होती। एकमेकावर विश्वास होता, त्यामुळे आज माझी मुलंही शिकले, गावातली मुलं शिकले। मला खूप अभिमान आहे। आज
ह्या क्षेत्रामध्ये सरपंच, उपसरपंच, शालेय व्यवस्थापन समिती हे सगळे माझे विद्यार्थी आहेत. राहुल माझा बालवाडीचा विद्यार्थी आहे. राहुल दत्तात्रय राकडे सरपंच ते पण माझे विद्यार्थी आहेत. आज ते काही कारणास्तव इथं नाही. माझे विद्यार्थी कोणी आर्मीमध्ये, कोणी पोलीस खात्यामध्ये, खूप चांगल्या क्षेत्रामध्ये त्यांच्या सर्व्हिस आहेत. असे विद्यार्थी घडवण्याचं कार्य तुम्ही पण करा, चांगले यशस्वी व्हा. फक्त एकच सांगायचं आहे, डोक्यावर बर्फ आणि जिभेवर मध ठेवा, तेव्हा तुम्ही कोणत्याही कामात यशस्वी होताल. कारण प्रत्येकाशीच आपल्याला काम पडतं. थोडंसं नम्रतेने वागलं ह्या माझ्या सहकार्यालाही माझं सांगणं आहे की तुम्ही नम्रतेने वागा, सगळ्याशी जुळवून घ्या. तुम्ही पण माझ्यासारखे यशस्वी होताल. तुमच्या हाताने असेच विद्यार्थी घडतील. एवढंच मला आजच्या प्रसंगी सांगायचं आहे. आज मला वाटलं नव्हतं, आज माझ्याविषयी एवढं सगळ्यांना प्रेम आहे हे पाहून मला खूप भरून येत आहे की आज माझ्याविषयी यांना काय वाटतं. संजू भाऊ, राहुल, सगळ्या सकाळपासून ह्या माझ्या सहकारी 7 वाजेपासून पोलीस पाटील सगळे इथं उपस्थित आहे. मी सगळ्यांना अगदी आरेकारे करून बोलायचे, पण सगळ्याच्या तोंडात मी सगळ्यांची काकू होते आणि तशीच राहील. असं प्रेम मला पुढेही लाभावं हेच सांगते आणि थांबते.